नमस्कार मंडळी, आशुष किचन आणि ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहेत चिकाच्या वड्या, यालाच खरवस असे पण म्हणतात। तर हा गूळ आणि साखर या दोन्ही प्रकारे आपण बनवू शकतो। तर मी इथे गुळाचं बनवत आहे। तर इथे अर्धा लिटर मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे। म्हैस केल्यानंतर पहिलं 1-2 दिवसाचं दूध असतं, त्याच्यातून आपण चिकाच्या वड्या बनवू शकतो। तर हे जे गूळ घेतलेला आहे तो दुधामध्ये पूर्ण विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे। आणि गुळाचे प्रमाण म्हटलं तर जसं आपल्याला गोड हवं आहे त्याप्रमाणे आपण याच्यात गूळ मिक्स करू शकतो। आणि थोडा कमीच मिक्स केला आहे। हे स्टीम करण्यासाठी आपण एका पातेल्यात पाणी घालून घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला इलायची पावडर पण लागणार आहे, त्यामुळे मी इलायची बारीक कुटून घेतलेली आहे। पाहू शकता आपला गूळ पण छान प्रकारे मिक्स झाला आहे। त्या दुधामध्ये आपण इलायची मिक्स करून घेऊया। आणि जे पाणी आपलं आता उकळलेलं आहे त्याच्यावरती एक पसरट खोलगट असं ताट ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण दूध जे आहे ते घालायचं आपल्याला। आणि त्याच्यावरती आपल्याला एक ताट असं ठेवायचं आहे, जेणेकरून आतली वाफ बाहेर नाही गेली पाहिजे। हे मिश्रण आपल्याला 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। पाहू शकता आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। तर ते एक 15-20 मिनिटं आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपण अशा वड्या ज्या आहेत ते पाडू शकतो। खायला अत्यंत चविष्ट लागतात। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।